देशमुख यांना विनंती करतो की त्यांनी सभेला मार्गदर्शन करावे। आज आपल्या खापरखेडा, वलनी, सिल्लेवाडा, चनकापूर या भागामध्ये होणाऱ्या परवाच्या दिवशीच्या विधानसभेच्या निवडणुकीच्या प्रचारासाठी आलेले आमचे नेते, या राज्याचे उपमुख्यमंत्री सन्मान्य देवेंद्रजी फडणवीस साहेब, मंचावर उपस्थित असलेले सन्मान्य डॉक्टर पोद्दारजी, सन्मान्य माजी आमदार अशोकजी मानकर, अशोकरावजी धोटे, मनोहररावजी कुंभारे, प्रकाशजी टेकाडे, मंचावर उपस्थित असलेले नानाभाऊ मोहोळ, किशोरजी चौधरी, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे नेते सन्मान्य पृथ्वीराज भाऊ बोरकर, सन्मान्य शांतारामजी गावंडे, मंचावर उपस्थित असलेले सर्व सन्मान्य भारतीय जनता पार्टी, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेनेचे, रिपब्लिकन पार्टीचे सर्व सन्मान्य नेते, इथे मोठ्या प्रमाणामध्ये उपस्थित झालेले या परिसरातील सर्व वडीलधारी मंडळी, सर्व तरुण नवयुवक मित्रांनो आणि आमच्या लाडक्या बहिणींनो, देवा भाऊ तुमच्यासाठी भेटायला आले आहे। या देवा भाऊंच्या माध्यमातून आज या राज्यातल्या 2.5 कोटी आमच्या भगिनींना महिन्याच्या 1500 रुपये प्रमाणे वर्षाचे 18,000 रुपये मिळत आहेत आणि लवकरच मोठ्या प्रमाणामध्ये आपण भारतीय जनता पार्टी महायुतीला आशीर्वाद द्या। लाडक्या बहिणींचे पैसे सन्मान्य देवा भाऊ हे 2100 रुपये त्या निमित्ताने करणार आहे। पण या चांगल्या होत असलेल्या कामाला सुनील केदारांनी हायकोर्टामध्ये पिटिशन टाकून आमच्या लाडक्या बहिणींच्या पोटावर पाय देण्याचं काम त्या निमित्ताने केलं आणि माझी त्या निमित्ताने सर्व लाडक्या बहिणींना विनंती आहे की एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये आपण भारतीय जनता पार्टीला आशीर्वाद द्या, परवाच्या दिवशी मतदान करा की खऱ्या अर्थाने हा सुनील केदार ह्या राजकारणातून सावनेरच्या गारद झाल्याशिवाय राहणार नाही। आणि म्हणून इंतजार था एक मौके का, अब हिसाब होगा हर धोखे का। या बहिणींच्या झालेल्या अन्यायावर लढण्यासाठी आपल्या या भागामध्ये कित्येक सामान्य लोकांच्या वर झालेली गुंडागर्दी, दहशतगर्दी, चिरकुटजी मोजे सारखा झालेला खून, या सर्वांचा त्या निमित्ताने मौका आपल्याला घ्यायचा आहे आणि बदला त्या निमित्ताने घ्यायचा आहे। मागच्या 25-30 वर्षापासून सातत्याने भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यावर झालेला अन्यायाचा बदला त्या निमित्ताने आपल्याला परवाच्या दिवशी घ्यायचा आहे। इथे शेतकऱ्यांच्यासाठी असलेली जिल्हा सहकारी बँक ज्याने लुटून टाकली, ज्या शेतकऱ्यांच्या त्या जिल्हा सहकारी बँकेच्या खातेधारकांना दिलेला धोका, त्याच्यामध्ये न्यायालयाने सुनील केदारांना दोषी ठरवलं। या सन्मान्य सर्व शेतकऱ्यांच्या खातेधारकांच्या धोक्याचा बदला त्या निमित्ताने आपल्याला परवाच्या दिवशी घ्यायचा आहे। आणि सुनील केदारांसारखी प्रवृत्ती जी खऱ्या अर्थाने या संपूर्ण विधानसभा क्षेत्रामध्ये गुंडागर्दीचं राजकारण, अवैध धंद्यांचं राजकारण, अवैध रेतीचं राजकारण, सट्टापट्टेवाल्यांचं राजकारण, अवैध दारूचं राजकारण, त्याच्या माध्यमातून मलिदा कमवायचा, त्याच्या माध्यमातून आपल्या सर्वांवर दबाव आणून राजकारण करण्याची, संपवण्याची खऱ्या अर्थाने वेळ आहे। साहेब, हा संपूर्ण परिसर 30 वर्षापासून विकासापासून दूर आहे। संपूर्णतः विनाश आणि भकास करण्याचं काम या सुनील केदारांनी 25-30 वर्षामध्ये केलं। आज खापरखेडा, सिल्लेवाडा सारखा एवढं मोठं जनसमुदाय असलेलं आमचं गाव, अजूनही साहेब हे ग्रामपंचायत आहे। इथे आम्हाला महिलांसाठी, वरिष्ठ नागरिकांसाठी उद्यान पाहिजे, आमच्या तरुण मुलांसाठी खेळण्यासाठी प्लेग्राऊंड पाहिजे, आम्हाला जिम्नॅशियम पाहिजे, आम्हाला त्या निमित्ताने लायब्ररीज पाहिजे। आणि त्यासाठी माझी आपल्याला विनंती आहे, आपण 100 नाही 1000% परत या राज्याचे मुख्यमंत्री त्या निमित्ताने होणार आहे। आणि आपल्या मुख्यमंत्री होण्यानंतर ज्या पद्धतीने आपण कित्येक अशा नगर परिषदा, नगर पंचायती या जिल्ह्यामध्ये केल्या आणि तिथे विकासाचा मार्ग सुकर केला, माझी आपल्याला या सर्व नागरिकांच्या वतीने विनंती आहे की येणाऱ्या सरकारच्या माध्यमातून सर्वात पहिली नगर परिषद ही खापरखेडा आणि चिचोलीची त्या निमित्ताने झाली पाहिजे आणि आमच्या गावाला विकासाकडे नेण्याचं काम भारतीय जनता पार्टीच करेल। 30 वर्ष ज्यांनी जशी तशी परिस्थिती ठेवली, आज परिस्थिती बिकट झाली आहे। आज खऱ्या अर्थाने परिवर्तन
हे करण्याच्या मानसिकतेमध्ये आपल्या इच्छे लोक आहेत। आज साहेब ह्या सावनेर तालुक्यामध्ये जे पोटेन्शियल आहे ते नागपूर जिल्ह्याच्या बाकीच्या 13 तालुक्यांपेक्षा कितीतरी पटीने जास्ती आहे। आज आमच्या या भागामध्ये कोळसा आहे, आमच्या खापरखेडासारख्या भागामध्ये मोठ्या प्रमाणात वीज निर्मिती होते। आमच्या इथे खनिज संपदेमध्ये कोळसा आहे, मॅग्नीज आहे, डोलोमाइट आहे, लाईमस्टोन आहे, पण अजूनही 35 वर्षामध्ये एकही नवीन कंपनी, एकही नवीन कारखाना या सुनील केदारने इथे आणला नाही। आणि आमच्या तरुण बेरोजगार लोकांच्या खऱ्या अर्थाने उज्ज्वल भविष्यासाठी या खनिज संपदेवर आधारित आम्हाला उद्योग आपण नक्कीच द्याल। या सावनेरच्या भागीमारी MIDCचा विस्तारीकरण करून तिथे ह्या नवनवीन उद्योगासाठी आपण प्रोत्साहन द्याल अशी विनंती त्या निमित्ताने करतो। आज बुटीबोरी असेल, हिंगणा असेल, मिहान असेल, इथे उद्योजकांना येण्यासाठी आता जागा राहिली नाही आहे। आणि म्हणून या जिल्ह्याचं नवीन इंडस्ट्रियल ग्रोथ इंजिन हे जर कुठे होत असेल तर सावनेर कळमेश्वर तालुक्यामध्ये होऊ शकेल। ते करण्यासाठी आपण नक्कीच आम्हाला मदत करावी अशी विनंती आजच्या दिवशी करतो। साहेब, खापा बडेगाव परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात मॉइलच्या मॅग्नीजच्या माईन आहे। आम्ही फक्त मॅग्नीजचं उत्खनन करतो आणि भिलाईला त्यानिमित्ताने स्टील प्लांटसाठी लागणाऱ्या फेरो अलॉयसाठी तिथे जाऊन प्रोसेसिंग करतो। आज आमची विनंती आहे की विशेष एक आपल्याला फक्त तिथे विजेचा दर, आणि आपण ऊर्जा मंत्री आहे, जर हा विजेचा दर स्पेसिफिकली फेरो अलॉयसाठी कंपनीसाठी जर कमी केला तर इथे 1.5-2 हजार कोटी रुपयाची खापा बडेगाव परिसरामध्ये इन्व्हेस्टमेंट होऊ शकते। त्या निमित्ताने हजारो तरुणांच्या तरुणींना कामाला, रोजगाराला न्याय मिळू शकतो। साहेब, आम्ही गडकरी साहेबांकडनं पाटण सांगी खापा बडेगाव त्या निमित्ताने नॅशनल हायवे मंजूर करून घेऊ। आम्हाला विनंती आहे की बडेगावच्या असलेल्या नैसर्गिक सुंदरता तिथे आता वन विभागाच्या माध्यमातून सुधीर भाऊ मुनगंटीवारांनी 2 गेट्स ऑलरेडी दिले आहेत। सुरेवानीचं गेट आहे, कुबाळ्याचं गेट आहे, तिथे ताडोबा सारखी इकोसिस्टीम आपल्याला तयार करायची आहे। हॉटेल्स असतील, रिसॉर्ट्स असतील आणि पर्यटनाच्या माध्यमातून जो मागास आणि आदिवासी आणि दुर्गम असा भाग बडेगाव खापा परिसर आहे त्याला येणाऱ्या दृष्टीने विकासाच्या आर्थिक क्रांतीच्या दृष्टीने नेण्याकरता आपण तिथे पर्यटनाच्या दृष्टीने देखील आम्हाला मदत करावी अशी विनंती करतो। कालच सन्मान्य देशाचे कृषी मंत्री शिवराज सिंगजी चौहान साहेब आले होते आणि आपल्याला माहिती आहे मागच्या सातत्याने 1.5-2 वर्षापासून आपल्या मदतीने, आपल्या आशीर्वादाने आपण अमित भाई शहांपर्यंत पोहोचलो, आपण नड्डा साहेबांपर्यंत पोहोचलो आणि आपण देखील प्रस्तावित केलं आहे का विदर्भामध्ये नॅचरल गॅसची पाईपलाईन चालली आहे, त्याच्यावर आधारित इंटिग्रेटेड फर्टिलायझर कॉम्प्लेक्स व्हावा। पण आनंदाची गोष्ट ही आहे की आमच्या सावनेर विधानसभा क्षेत्रातून, निमजी गावातून, कळमेश्वर तालुक्याच्या ही नॅचरल गॅसची पाईपलाईन जी मुंबईवरून ओरिसाकडे चालली आहे, दुसरी त्याचा इथूनच बाय प्रोडक्ट देऊन जबलपूरला जाणार आहे। आज आपल्या मध्य भारतामध्ये इंटिग्रेटेड फर्टिलायझर कॉम्प्लेक्स नागपूरपासून 350-400 किलोमीटरवर एकही नाही। मुंबईला आहे, साऊथमध्ये काकीनाडाला आहे, ईस्टमध्ये पारादीपला आहे आणि वरती गुन्ह्याच्या वरती आहे। आणि म्हणून ह्या भागातील शेतकऱ्यांना कमी दरामध्ये खऱ्या अर्थाने खतं मिळावी आणि त्याच्याहून जास्ती महत्त्वाचं आहे का इथे रोजगाराच्या संध्या उपलब्ध व्हाव्या। म्हणून मी जी गळ सन्मान्य शिवराजजी सिंग चौहान यांना घातली, त्यांनी त्यासाठी पुढाकार देखील घेण्याचं निमित्त आश्वासन आम्हाला दिलं। आपल्या राज्य सरकारच्या माध्यमातून इथे जागा असेल, बाकीच्या ज्या सोयी सुविधा उपलब्ध झाल्या तर या मध्य भारतातला सर्वात मोठा खतांचा कारखाना हा आपल्या सावनेर कळमेश्वर क्षेत्रामध्ये आल्याशिवाय राहणार नाही। आपल्या शेतकऱ्यांचं हित साधता येईल आणि आपल्या येथील प्रत्येकाच्या घराच्या मुलांना, मुलींना रोजगाराच्या संधी त्यांनी दिल्या। सर, दुसरं मी तुम्हाला लोकसभेच्या वेळेस कळमेश्वर तालुक्याच्या उत्कर्षासाठी लॉजिस्टिक हब हा आपल्याला गोंडखैरी भागामध्ये जर आणता आला तर नक्कीच कळमेश्वर तालुक्याचं देखील चित्र बदलू शकतं। आज या देशाच्या मध्यवर्ती ठिकाणी असलेला नागपूर जिल्हा कळमेश्वर सारख्या तालुक्यातून मुंबईकडे जाणारा हायवे गोंडखैरीवरून जातो, दिल्लीकडे जाणारा हायवे सावनेरवरून जातो आणि त्याला मध्ये कनेक्ट करणारा हायवे हा गडकरी साहेबांनी धापेवाड्याच्या मार्गाने केला आहे। त्यामुळे तिथे असं पोषक वातावरण ऑलरेडी बनलं आहे। तिथे 1,500 एकरवर मोठ्या प्रमाणात वेअर हाऊसेस, लॉजिस्टिक पार्क आले आहेत। पण जी आपले 1200 कोटी रुपयाची इन्व्हेस्टमेंट राज्य सरकारकडून कॉमन ॲम्युनिटीजसाठी जी आपण प्रस्तावित केली आहे
ती आपण गोंडखेरी भागामध्ये कळमेश्वर तालुक्यामध्ये द्यावी आणि आमच्या येथील तरुणांना उज्ज्वल भविष्य देण्यासाठी अजून एक पुढाकार घ्यावा अशी विनंती आजच्या दिवशी मी आपल्याला करतो। या सावनेर कळमेश्वर क्षेत्रामध्ये असलेलं पोटेन्शियल आणि साहेब आपला जर आशीर्वाद असला तर नक्कीच हा विधानसभा क्षेत्र मी तुम्हाला आश्वासित करू शकतो, येणाऱ्या काळामध्ये विदर्भातच नव्हे तर महाराष्ट्रामध्ये विकासाच्या दृष्टीने एक नंबर केल्याशिवाय आपण थांबू शकत नाही आणि त्या दृष्टीने आपला आशीर्वाद हा नक्कीच मला मिळेल, आम्हाला मिळेल। या सावनेर विधानसभा क्षेत्रामध्ये गुंडागर्दीचं, दहशतगर्दीचं, अवैध धंद्याचं राजकारण संपून एक चांगल्या विचारांचं, चांगल्या संस्कृतीचं, चांगल्या लोकांना घेऊन चांगलं राजकारण, समाजकारण करण्याच्या दृष्टीने सर्व इथे उपस्थित जनतेला विनंती आहे की येणाऱ्या 2 दिवसामध्ये प्रत्येक व्यक्ती, प्रत्येक घरापर्यंत आपण जाऊन भारतीय जनता पार्टीच्या कमळाला मतदान देण्याकरता आपण सर्वांनी आवाहन करावं। माझ्या वतीने आपण सर्व उमेदवार म्हणून नक्कीच जर मेहनत केली तर परिवर्तन आणि जबरदस्त परिवर्तन आपल्या ह्या सावनेर विधानसभा क्षेत्रामध्ये झाल्याशिवाय राहणार नाही। त्या निमित्ताने आपल्या सर्वांच्या वतीने सन्माननीय देवेंद्रजी फडणवीस यांना परत एकदा विनंती करतो की प्राधान्याने सावनेर कळमेश्वर परिसरातल्या ज्या काही अडचणी आहेत त्या देखील आपण नक्कीच मार्गी लावाल। आज साहेब आपल्या माध्यमातून कंत्राटी कामगारांना 19% वाढ देण्याचा अतिशय महत्त्वाचा निर्णय झाला आहे आणि सर्व कंत्राटी कामगारांच्या माध्यमातून मी आपल्याला इथे आभार व्यक्त करतो। त्याच पद्धतीने साहेब इथे नवीन भानेगावपासून आमचं एक टोक आहे आणि गोंडखेरी दुसरं टोक आहे। येणाऱ्या काळामध्ये 4 नवीन कोल माइन्स इथे उघडणार आहेत। त्या माइन्सच्या माध्यमातून लोकांचं चांगलं पुनर्वसन व्हावं, लोकांना, स्थानिकांना तिथे WCL मध्ये रोजगार मिळावा या दृष्टीचे आमचे प्रयत्न राहतील। पण एक त्याच्यामध्ये विनंती आहे की WCL जरी केंद्र सरकारच्या अखत्यारीत येतं पण सातत्याने तिथच्या स्थानिक आमदारांच्या तिथे कुठेतरी दखल राहिली पाहिजे, तिथे तिचा काहीतरी वजन राहिलं पाहिजे। या दृष्टीने केंद्र सरकारच्या कोयला मंत्रालयामध्ये आपण प्रयत्न करून जिथं जिथं कोल माइन्स आहे, जिथं जिथं मॉईल सारखे सेंट्रल गव्हर्नमेंटचे PSUs आहे तिथे तिथच्या आमदाराला प्रतिनिधित्व देण्यासाठी आपल्याकडून जर प्रयत्न झाले तर नक्कीच लोकांच्या अडचणी या मार्गी लावण्यासाठी आमदाराला नक्कीच फायदा होईल। त्या आपण नक्कीच कराल अशी विनंती आजच्या दिवशी मी आपल्या सर्वांना करतो। इथे या संपूर्ण तालुक्यामध्ये शिक्षणाची सोय नाही, आरोग्याची सोय नाही। या सर्व परिस्थितीकडे पाहता मी आपल्याला सातत्याने येणारे 5 वर्ष त्रास देईल आणि आपण प्राधान्याने आमचे सर्व प्रश्न सोडवाल अशीच विनंती आजच्या दिवशी करतो। आपल्या सर्वांचं इथे मनपूर्वक आभार व्यक्त करत आपल्या सर्वांना येणाऱ्या 2 दिवसामध्ये आपल्याला परिवर्तन नाही, जबरदस्त परिवर्तन घडवायचं आहे आणि आपल्याला कामगिरी पण दमदार त्या निमित्ताने करायची आहे। त्यासाठी आपण सर्वांनी मेहनत करावी, जिद्दीने कामाला लागावं आणि इथे काँग्रेसचा राज्य जे आहे, गुंडा राज्य जे आहे